अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प निर्णय घेतात, पण त्याचा थेट फटका बसतो तो म्हणजे आपल्या भारतातील लाखो शेतकऱ्यांना. शेतकरी आपल्या मालाला चांगली किंमत मिळावी यासाठी काबाड कष्ट करतो, पण त्या मालाची खरी किंमत शेतकरी न ठरवता दुसरा देश ठरवतोय. ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम होतोय तो म्हणजे थेट आपल्या गावात, आपल्या बाजारात आणि आपल्या शेतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तस्लीम पालवी ॲग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते. भारत आणि अमेरिकेचा व्यापार संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चाललाय. ट्रम्प यांनी मागील आठवड्यात भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. हे टॅरिफ लागू होण्यास काही तास बाकी असतानाच त्यांनी अतिरिक्त शुल्क लावणारा एक कार्यकारी आदेश जारी केला. या आदेशानुसार काही सूट असलेल्या वस्तू वगळता इतर सर्व भारतीय वस्तूंवर एकूण 50% टॅरिफ लागू होईल. गेल्या आठवड्यातील टॅरिफ लागू झाले असून हे नवीन टॅरिफ 21 दिवसानंतर लागू होईल. अमेरिका भारताला आर्थिक दबावात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे, पण या आर्थिक दबावाला भारतानेही ठामपणे उत्तर दिले. शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हिताशी कुठलीही तडजोड होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. याची मला व्यक्तिगत पातळीवर मोठी किंमत चुकवावी लागेल, पण मी प्रत्येक किंमत मोजायला तयार आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, पशुपालकांसाठी भारत तयार आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं, शेती खर्च कमी करणं, उत्पादनाचे नवीन स्तोत्र बनवण्याच्या लक्ष्यावर आम्ही काम करत आहोत. आमचं सरकार शेतकऱ्याची ताकद देशाच्या प्रगतीचा आधार मानतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या आर्थिक तणावाविरुद्ध भारत केवळ एकटा उभा नाही. ब्रिक्स राष्ट्रांमधील भारताने या विषयावर सामूहिक पातळीवर चर्चेची मागणी केली आहे. ब्राझील, चीन आणि इतर साथीदार देश या धोरणाविरोधात एकत्र यावेत, अशी भारताची भूमिका आहे. या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम होतो भारतीय शेतकऱ्यांवर. जर टॅरिफमुळे भारतातून होणारी निर्यात कमी झाली तर देशांतर्गत उत्पादनाचा साठा वाढेल आणि किंमत घसरतील. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार. म्हणूनच सरकारने आधीच या धोरणाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती केवळ उत्पादनाचं साधन नाही, ती देशाच्या अन्न सुरक्षेची, रोजगाराची आणि आर्थिक स्थैर्याची मूलभूत गरज आहे. शेतकऱ्यांनो, आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्या शेतकऱ्याचं भविष्य ठरवू शकतात का? आणि अशा वेळी सरकारने घेतलेली भूमिका किती महत्वाची आहे? तुम्हालाही असं वाटतं का की शेतकऱ्याचं हित राखणं हे खरंच आपल्या देशाचं प्रथम कर्तव्य आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.